नमस्कार मित्रांनो, आज आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना म्हणजे काय आणि या योजनेचा लाभ कोणते विद्यार्थी घेऊ शकतात, त्यांना किती रक्कम मिळणार आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता ही योजना हे प्रोफेशनल कोर्सेस मध्ये जे ॲडमिशन घेणारे विद्यार्थी आहेत, जसं इंजिनिअरिंग असेल किंवा कृषी विद्यापीठाचे काही कोर्सेस असतील आणि डिप्लोमा सारखे जे कोर्सेस आहेत, अशा कोर्सेसमध्ये जे ॲडमिशन घेणारे विद्यार्थी आहेत जे इतर ठिकाणी जातात व हॉस्टेलमध्ये राहतात, तर हॉस्टेलचा खर्च म्हणून ही जी आहे ती रक्कम या योजनेमार्फत दिली जाते। तर या योजनेमध्ये नेमके कोणते विद्यार्थी जे आहेत ते पात्र ठरू शकतात ते आपण पाहूयात। ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्पभूधारक शेतकरी आहेत किंवा नोंदणीकृत मजूर आहेत आणि ज्यांचं उत्पन्न 1 लाखाच्या आतमध्ये आहे, असे सर्व विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरू शकतात। त्याच्यानंतर ज्यांचं उत्पन्न 1 लाख ते 8 लाखापर्यंत आहे, असे विद्यार्थी सुद्धा या योजनेमध्ये पात्र ठरू शकतील। पण यामध्ये असा नियम आहे की प्रत्येक जिल्ह्यातून 500 विद्यार्थ्यांची निवड ही केली जाणार आहे, जर त्यांचं उत्पन्न 1 ते 8 लाखाच्या दरम्यान असेल तर। त्यामुळे शक्यतो 1 लाखाच्या आतमध्ये ज्यांचं उत्पन्न आहे, ज्यांच्याकडे 1 लाखाच्या आतला तहसीलदारांचा उत्पन्न दाखला आहे, त्यांना या योजनेचा लाभ नक्की मिळणार आहे। त्याचबरोबर त्यांच्याकडे अल्पभूधारक शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे, कारण ती एक कंडिशन याच्यामध्ये आहे। एक तर अल्पभूधारक शेतकरी किंवा ते नोंदणीकृत मजूर असले पाहिजेत, त्यांचे पालक। आता नोंदणीकृत मजूर हे याच्यासाठी काय डॉक्युमेंट आहेत, तर त्यांच्याकडं म्हणजेच विद्यार्थ्यांच्याकडं त्यांच्या पालकांचे जॉब कार्ड असले पाहिजे। जे जॉब कार्ड पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत यामध्ये जर तुम्ही चौकशी केली तर त्या ठिकाणी तुम्हाला ते जॉब कार्ड तयार करून दिलं जाईल किंवा ऑलरेडी असेल तर ते तुम्हाला तिथून मिळेल। तर हे डॉक्युमेंट तरी तुम्हाला लागणार आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी। त्याचबरोबर तुम्ही हॉस्टेलमध्ये राहत असल्याचं काहीतरी प्रूफ, म्हणजे त्या कॉलेजचं जर हॉस्टेल असेल तर हॉस्टेल रिसीट आपल्याला मिळून जाईल, पण प्रत्येक वेळी त्या कॉलेजचं हॉस्टेल असेल असं नाही। त्यामुळं काही विद्यार्थी बाहेर रूम करून राहतात, तर त्या रूम मालकासोबत तुम्ही तसं एक करारपत्र केलं पाहिजे आणि ते करारपत्र सुद्धा इथं अपलोड करणं गरजेचं आहे। आता लाभ नेमका किती मिळणार आहे, तर लाभाची रक्कम इथं दिलेली आहे। याच्या पूर्वी आपल्याला लाभाची रक्कम जी होती ती 20 आणि 30,000 अशी होती, पण मागच्या वर्षीपासून म्हणजेच 23-24 पासून ह्या रकमेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि मुंबई शहर किंवा मुंबई उपनगर, पुणे, ठाणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या शहरात जर उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी असतील तर त्यांना जी टोटल रक्कम आहे ती 60,000 मिळणार आहे आणि इतर विभागीय महसुली विभागीय शहरातील व किंवा क वर्ग महानगरपालिका इथं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ते 51,000 रुपये वार्षिक आहे आणि इतर जिल्ह्याच्या ठिकाणी 43,000 रुपये आहे, तालुक्याच्या ठिकाणी 38,000 रुपये अशी ही जी रक्कम आहे ती मिळणार आहे। ही वार्षिक रक्कम असणार आहे आणि याच्यामध्ये डिव्हिजन त्यांनी क्लासिफिकेशन असं केलेलं आहे की भोजन भत्ता आहे, निवास भत्ता आहे आणि निर्वाह भत्ता आहे। याच्यापूर्वी हे टोटल जे आहे ते निवास भत्ता म्हणूनच मिळायचं, त्याच्यामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी 30,000 रुपये मिळत होते आणि इतर ठिकाणी पूर्ण राज्यामध्ये 20,000 रुपये मिळत होते। तर ही एक चांगली गोष्ट आहे की गव्हर्नमेंटने ह्या रकमेत सुद्धा वाढ केलेली आहे आणि त्यांना म्हणजे जे विद्यार्थी इतर जिल्ह्यांमध्ये जातात व तिथं हॉस्टेलवर राहतात, तो हॉस्टेलचा खर्च, त्यांचा जेवणाचा खर्च हा भागवण्यासाठी किंवा तो कमी करण्यासाठी म्हणून ही योजना सुरू केलेली आहे। आता ह्या योजनेचं अप्लाय कसं करायचं आहे, या योजनेला अप्लाय करत असताना महाडीबीटीची जी वेबसाईट आहे ज्यावर आपण याचा फॉर्म भरतो, ईबीसीचा जो फॉर्म भरतो, त्याच वेळी म्हणजे ईबीसीचा फॉर्म भरून झाल्यानंतर त्यामध्ये शेवटचा जो प्रोफाईल अपडेट करताना कॉलम येतो, तुम्ही हॉस्टेलर आहात की डे स्कॉलर आहात,
ते सिलेक्ट करायचं असतं. तिथं त्यावेळी तुम्हाला हॉस्टेलर म्हणून सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही पंजाबराव देशमुख स्कॉलरशिपचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि तिथून हे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करायचे आहेत. फक्त तुमचा अल्पभूधारक दाखला किंवा जॉब कार्ड असेल तर ते आणि हॉस्टेलमध्ये राहत असल्याचं प्रूफ हे ते एवढं अपलोड केल्यानंतर त्या EBC स्कॉलरशिपसोबतच आपल्याला हा फॉर्म सबमिट होतो आणि त्यानंतर कॉलेजचं अप्रुव्हल याच्यामध्ये मिळून जातं आणि 1 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला ही जी रक्कम आहे ती तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होते. या योजनेबद्दल अजूनही काही शंका असतील तर नक्की कमेंट करा. त्याबद्दलचं मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओमध्ये करण्यात येईल. धन्यवाद.